एक छान कथा सांगायची आहे सकाळ सकाळ, मधुर कथा एकदम श्रीकृष्णाची. सर्व गोपिका एकत्र आलेल्या होत्या आणि श्रीकृष्णाला शरण आल्या होत्या. मुळात गोपिका या शरणच होत्या श्रीकृष्णाला. गोपिका काया वाचा मने, श्रीकृष्ण भक्ती मनामध्ये असायची. प्रत्येक गोष्टीत त्यांच्या कृष्ण कृष्ण असायचं. सर्व समर्पण केलं होतं जणू कृष्णाला. तरी प्रश्न विचारला कृष्णाला, हे जगन्नियत्या, आम्हाला मार्गदर्शन कर की ह्या संसारामधलं दारिद्र्य, दुःख, वेदना, व्याप, टेन्शन्स सगळी दूर होण्यासाठी काय करायचं. श्रीकृष्ण क्षणभर हसले. ते म्हटले, अन्नदान. अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. भुकेलेला अन्न द्या. तो कोण असा तृषार्थ आहे, कोण असा भुकेला आहे की ज्याची भूक भागवल्यामुळे आम्हाला अपरंपार सुख प्राप्त होईल आणि आम्ही या जगातली सर्व सांसारिक मोह, माया, दुःख, पाश, क्लेश, चिंता याच्यापासून दूर जाऊ. श्रीकृष्णाने सांगितलं, पलीकडे यमुनेच्या पलीकडे एक ऋषी आहेत, दुर्वास ऋषी. खूप मोठा आश्रम आहे त्यांचा. त्या दुर्वासांकडे जा. खूप तपस्वी आहेत, प्रचंड अभ्यासू आहेत, प्रचंड मोठी तपश्चर्या आहे त्यांची भूक भागवा. अरे बापरे. पण दुर्वास ऋषींची कीर्ती तर सर्वत्र होती. प्रचंड संतापी, थोडेसे विक्षिप्त, खूप अभ्यासू, खूप जबरदस्त व्यक्तिमत्व. पण घाबरायचे लोक त्यांना. पण गोपिकांच्या मनामध्ये यातलं काहीही आलं नाही, कारण त्या गोपिका शरण होत्या श्रीकृष्णाला. त्यांनी मनामध्ये पण असलं काही आणलं नाही. ते म्हटलं, अच्छा ठीक आहे, करूया मग. तरी ताबडतोब कुठलाही किंतु पण मनात न आणता विविध व्यंजनं करायला सुरुवात केली. त्यांच्याकडे तूप होतं भरपूर, रांजणाच्या रांजणं भरलेलं. त्या तुपातून एक एक व्यंजन बनवायला सुरुवात केली. शेकडो गोपिका घरामध्ये सुरेख व्यंजनं, विविध व्यंजनं बनवत होत्या. आणि लवकरच ऋषीपंचमी होती. कृष्ण म्हटले, ऋषीपंचमीचं पावन पर्व आलंय, त्या पर्वामध्ये भोजन द्या ऋषीला. सुरेख भोजन त्या दिवशी तयार करण्यात आलं. शिवाय कित्येक दिवस नानाविध प्रकारची पंचपक्वान्न करण्यात आलेली होती. लाडू होती, मिठाया होत्या, त्या सगळ्या एकत्र करण्यात आल्या. आणि शेकड्यात गोपिका हातामध्ये मस्त मस्त थाळ्या घेऊन, स्वतः सजून धजून, छान छान कपडे घालून, नटून, परंतु अनवाणी असे ऋषी सेवेला जायचं होतं. हातामध्ये थाळ्या घेऊन त्यांचा तो जथ्थाच्या जथ्था यमुनेच्या किनारी येऊन थांबला. त्यांच्या मनातच किंतु नव्हता, परंतु नव्हता. कृष्णाने सांगितलं म्हणजे करायचं, एवढंच माहिती होतं. आणि समोर आलं, लक्षात आलं की अक्राळ विक्राळ यमुना धावते, तिला पूर आलेला आहे. त्यांनी मनातल्या मनात श्रीकृष्णाचं स्मरण केलं. त्याच्यातल्या तिघी चौघी धावत परत श्रीकृष्णाकडे गेल्या. म्हटलं, अरे कृष्णा, यमुना तर पूर्ण भरलेली आहे, काय करायचं आम्ही. श्रीकृष्ण म्हटलं, काही नाही, नमस्कार करा. सांगा, हे यमुना माते, जर का आम्ही ज्याची आराधना करतो तो श्रीकृष्ण ब्रह्मचारी असेल तर आम्हाला रस्ता दे. क्षणात धावत आल्या, यमुनेला प्रार्थना केली आणि म्हणाल्या, यमुना आई, जर का आमचा कृष्ण सखा बाल ब्रह्मचारी असेल तर दे ग रस्ता आम्हाला. हे सगळं बघ, छान छान भोजन आम्ही आणले, आम्हाला घेऊन जायचं आहे. क्षणार्धात यमुना माई थांबली, पलीकडे गेल्या, दुर्वास ऋषींच्या आश्रमामध्ये पोहोचल्या, नमस्कार केला आणि सांगितलं, आम्ही सगळ्या कशासाठी आलो आहे, आम्ही तुम्हाला भोजन देण्यासाठी आलो आहे. त्रिकालदर्शी ऋषीने जाणलं ही श्रीकृष्णाची आज्ञा आहे. त्यांनी सर्व थाळ्या काही वेळातच खाऊन संपवून टाकल्या. तृप्तीचा ढेकर दिला, आशीर्वाद दिला गोपिकांना. म्हटल्या, जा आता. गोपिका म्हटल्या, महाराज तुम्ही जायला सांगताय, आम्ही जाऊ, आम्ही धन्य झालो, आम्ही आणलेलं तुम्ही सगळं खाल्लेलं आहे. परंतु हे ऋषीवर कसं जाऊ पलीकडं आम्ही. येताना कृष्ण सख्याने मार्गदर्शन केलं, आम्ही आलो, आत्ता आम्ही काय करू. दुर्वास ऋषींनी क्षणभर डोळे मिटले, परत डोळे उघडले. एक काम करा. काय काम करायचं. तिथे जा, त्याला नमस्कार करा, मातेला, यमुना आईला, आणि तिला सांगा, जर दुर्वास ऋषींनी आयुष्यभर दुर्वांशिवाय काही खाल्लं नसेल तर हे जगन्माते आम्हाला रस्ता दे. अरे बापरे. आता मात्र गडबडला गोपिका. तिथली एक जी सिनियर होती थोडी, तिने मात्र धीर तसा धरला आणि म्हटले, हे ऋषीवर, हे महात्मन, हे विप्रश्रेष्ठ, हे ऋषीश्रेष्ठ, एक प्रश्न आहे मनामध्ये, विचारा ना. प्रश्न मनात ठेवून जाऊ नका.
ती म्हणते मला एकच शंका आली, अरे आत्ता खरं सांगते तुम्हाला, हजारो लोक खाऊन उरलं असतं असं भोजन तुम्ही एकट्याने खाल्लं. आणि आम्हाला सांगते की जाऊन सांगा यमुना आईला की जर फक्त दुर्वा खाल्ल्या असतील तर जाऊन दे. सांगा तर म्हटले तुम्ही जाऊन. यांचा विश्वास होता, श्रीकृष्णावर विश्वास होता. श्रीकृष्णाने यांच्याकडे पाठवले म्हणजे हे महातपस्वी आहेत, जाऊया. यमुनामाईकडे गेले, नमस्कार केला यमुनामाईला आणि सांगितलं यमुनाईला की आई, जर दुर्वास ऋषींनी त्या महात्म्याने फक्त दुर्वा खाऊन आयुष्य जगलं असेल तर आम्हाला रस्ता दे. क्षणार्धात यमुना माता थांबली आणि रस्ता मोकळा झाला. पलीकडे गेले सगळे. आता आश्चर्याला पारावार नव्हता. तिने एक जण म्हटले, अगं तो श्रीकृष्ण कसा ग ब्रह्मचारी, रुक्मिणी आहे, सत्यभामा आहे, आणि हा दुर्वास ऋषी तर हजारो लोकांचं अन्न क्षणार्धात खाऊन टाकलं. कित्येक लोकांचं भूक भागली असती एवढं अन्न, केवळ आपल्याला आनंद वाटावा म्हणून. मग त्या कृष्ण सख्याकडे गेल्या, डोळे मिटले, कृष्णाकडे पाहिलं. बस, कृष्णाने त्यांच्या मनातलं ओळखलं. सरेंडर होत्या ना या, पूर्ण शरणागत होत्या कृष्णाला. त्यामुळे कृष्ण यांच्यामध्ये होता. ह्याने जे पक्वान्न केली होती, याने जे भोजन केलं होतं ते अपरिमित सुरेख होतं. याला कारण, ह्या जगतच नव्हत्या स्वतःसाठी. ते भोजन करताना त्या श्रीकृष्ण 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 कृष्ण 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 चिंतत होत्या, म्हणत होत्या, बोलत होत्या. प्रत्येक कृत्य करताना या गोपिका कृष्ण चिंतनामध्ये मग्न असत. कधी काळी त्यांच्यासोबत तो राहिला होता, त्याचं सदैव चिंतन. त्यामुळे मनात आला की कृष्ण त्यांच्यासोबत असे. खरं तर तो गोपिकांना सोडून गेल्यानंतर परत कधीच गोकुळात नाही आलेला इतिहासात, पण ह्यांना मात्र तो सदैव आपल्यासोबत असे, कारण प्रत्येक कृतीमध्ये कृष्ण असे. त्यामुळे हळूहळू गोपिका जे करत ते कृष्णच करायला लागायचा. हळूहळू ह्या यंत्रवत झाल्या, कृष्णच सगळं यांचं करून द्यायचा. तर कृष्ण सखा क्षणार्धात प्रगट झाला. म्हटला, हे गोपिकांनो, सगळ्यामध्ये असून मी कशात नसतो, सगळ्यामध्ये असून मी कशात नसतो आणि वर मी उरतो. तो दुर्वासव तसाच, त्याच्या शरीराने खाल्लं, त्याने नाही खाल्लं. त्याचं मन नाही कशातच, त्याचं मन फक्त दुर्वात आहे, ते सुद्धा आवश्यकता ह्या भौतिक शरीराची आहे म्हणून. तसंच मी सुद्धा हे जग चालवण्यासाठी, हे विश्व चालवण्यासाठी मी जगतोय. मी नाही कशातच, आणि असलो असतो फक्त तुमच्यात आहे, परमभक्तामध्ये आहे. गोपिकांना परमज्ञान प्राप्त झालं. ईश्वर कृपेने गो सेवा म्हणजे परमसेवा हे आपल्या सगळ्यांना उमजलं तर नक्कीच ज्याप्रमाणे समृद्ध गोकुळ होतं, समृद्ध भारत देश परत एकदा होईल की ज्याच्या योगे साऱ्या विश्वा आर्य करूया, भारतभू संकल्प सनातनो, हे सनातन सत्य आपण साकार करू. जय गोमाता. वंदे मातरम. वंदे भारत.